सर्व मैत्रिणींना नमस्कार. आज आपण बनवायची आहे सुंदर अशी मोरपिसाची राखी. हे बघा, इथे मी ही एक बॅकशीट घेतली आहे. त्याच्यावर आपण हा ग्लू लावून घ्यायचा आहे. आता याच्यावर आपण मोरपीस चिकटवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे याच्यावर आपल्याला मोराचं पीस चिकटवून घ्यायचं आहे. पूर्ण चिकटवायचं आहे असं, आणि ते सुकेपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे. हे बघा, इथे हे पूर्ण सुकलेलं आहे अशा प्रकारे. आता आपण हे खालून कट करूयात. हे बघा, हे अशा प्रकारे. हे बघा, असं हे पूर्ण असं सुकलेलं आहे. आता याच्यावर इथे मी हा 10 रुपयाचा कॉईन घेतला आहे. तुम्ही जेवढ्या तुम्हाला साईजची पाहिजे तेवढी मोठ्या आकाराची कोणतीही वस्तू घेऊ शकता इथे. हे बघा, आता इथे मी हे सेंटरवर हा कॉईन ठेवला आहे अशा प्रकारे. हे बघा, जेवढे आपल्याला पाहिजे तेवढा साईजची वस्तू घेऊन याच्यावर ठेवायची आहे. हे बघा, बरोबर सेंटरवर ठेवायचं आहे. आणि आता याच्या साईडला आपल्याला ग्लू करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे. हे जे मोराचं पीस आपण स्टिक केलंय ते पूर्णपणे सुकलेलं पाहिजे. हे बघा, आता याच्यावर मी ही माझ्याकडे छोट्या मण्यांची लेयर आहे ती आपण याच्यावर लावूया. छोटे पर्ल्स आहेत पांढऱ्या रंगाचे. हे अशा प्रकारे ही स्ट्रिंग याच्यावर आपण लावून घेऊयात. तुमच्याकडे ओवलेली नसेल तर तुम्ही ती मणी ओवून घेऊ शकता. हे बघा, हे अशा प्रकारे याच्यावर चिकटवून घ्यायचे. हा धागा मी कट करून घेते आहे. हा बघा, हा धागा मी इथेच खालच्या बाजूला स्टिक करते आहे. त्याच्यावर पुन्हा आपल्याला हे भरून स्टिक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही बनवून घेऊयात. बघा, इथे हा एक्स्ट्राचा थ्रेड आहे तो आपण थोडा हाईड होईल अशा प्रकारे इथे चिकटवायचा आहे, किंवा तो सुकल्यावर तुम्ही नंतर काढू पण शकता. आता ही स्टोन चेन घेतली आहे ती याच्यावरून आपण चिकटवून घेऊयात. अशा प्रकारे. अशा प्रकारे ही स्टोन चेन आपण इथे चिकटवायची आहे. अशा प्रकारे इथे कट करायची आहे. आता याच्यानंतर पूर्ण फिनिशिंगने आपल्याला ती इथे चिकटवायची आहे. आता याच्यावर पुन्हा हे व्हाईट पर्ल आहेत ती स्ट्रिंग आपण चिकटवून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण हलक्या हाताने आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही लावण्यासाठी कुंदन, स्टोन्स काही वापरू करत शकता. हे बघा, अशा प्रकारे इथे स्ट्रिंग ही चिकटवून घ्यायची आहे. मी इथे फक्त हे छोट्या साईजचे पर्ल्स आणि स्टोन चेन वापरली आहे. हे मोरपीस मुळातच खूप सुंदर असल्यामुळे आपल्याला त्याच्या डेकोरेशनसाठी जास्त काही गरज लागत नाही. तुम्ही तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्या इथे चिकटवू शकता. पण मधल्या बाजूला ही अशी कॉईनसारखी जर वस्तू ठेवली आपण तर जे बाजूचा सर्कल आहे तो ॲक्युरेट येण्यास आपल्याला मदत होते. अशा प्रकारे हे बघा, असं हे इथे चिकटवलं आहे. आता आपल्याला हे पूर्णपणे सुकून द्यायचं आहे.
अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण हे कट करू. आता हे आपण कट करून घेऊया. हे पूर्णपणे सुकलं आहे. अशा प्रकारे हे पूर्ण साईडने कट करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे हे इथे कट करून घ्यायचं आहे. असं बनेल. आता आपल्याला हा जो सेंटरचा कॉइन आहे तो काढून घ्यायचा आहे. हा कॉइन थोडा या मण्यांना चिकटलाय. हे बघा एकदम हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे. मी इथे ही कैची सुद्धा एकदम हळूहळू घातली आहे, तर आतला आपला मोरपीस खराब होईल. एकदम हा निघत नाहीये म्हणून. हे बघा हे अशा प्रकारे हा काढून घेऊया. थोडा जो मण्यांचा ग्लू आहे तो ह्याला चिकटला होता. हे बघा अशा प्रकारे हे सुंदरसं तयार झालं आहे. बघा किती छान वाटतंय. अशा प्रकारे आता इथे आपण थोडेसे कुंदन लावून घेऊयात. हे हा पल आहेत ते लावायचे आहे तिथे. हे बघा अशा प्रकारे हा पेटल शेपचा आहे. हे असे मी खाली लावणार आहे. बघा अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये हा राऊंड शेपचा हा पल लावायचा आहे. हे बघा असं हे इथे फ्लावर शेप बनून जाईल. अशा प्रकारे हे बघा असं बनलंय. याच्या सेंटरला मी हा एक स्टोन चेनचा जो स्टोन आहे तो लावला आहे. हे बघा इथे स्पेस होती तिथे मी गोल आकाराचा फेल्ट पेपर कट केला आहे. हा एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतला आहे मी इथे. आता याच्यावर आपल्याला ग्लू करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे. आणि त्याच्यावर आपण हा धागा लावून घेऊया. इथे मी हा हिरव्या रंगाचा मॅचिंग धागा घेतला आहे. हे बघा याच्यावर आपण हे लावून घेऊयात. बघा असं लावून घेऊयात. आणि याच्या टोकाला ग्लू करून घेतलाय. आणि इथे एक पर्ल, त्यानंतर एक हा ग्रीन कलरचा मोती आणि काही स्टोन रिंग अशा लावल्यात. हे बघा अशा प्रकारे हे लावून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूंना लावायचं आहे. आणि इथे आपण गाठ मारून घेऊया. धागा बाहेर मोती बाहेर यायला नको म्हणून या धाग्यावर गाठ मारून घेऊयात. अशा प्रकारे दोन्ही साईडला मारायची आहे. आणि हा जो ग्लू लावलेला भाग आहे धाग्याचा तो कट करूयात. बघा अशा प्रकारे. अशी ही सुंदर अशी मोरपंखाची राखी तयार झाली आहे. तुम्हाला ही राखीची डिझाईन कशी वाटली, राखी बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.